मंडळी नमस्कार. मी सुजाता जोग. परिक्रमामध्ये आपलं स्वागत. गेल्यावेळी श्री दत्तगुरूंच्या 24 गुरूंबद्दल बोलायचं असं ठरलं होतं. तर ती सुरुवात कुठून झाली म्हणजे कसे कळले ते, तर यदू म्हणजे यादव वंशाचा पहिला पूर्वज. तर त्याचा आणि अवधूतांचा एक संवाद आहे. त्या संवादामधून आपल्याला दत्तगुरूंचे 24 गुरु कळतात. अवधूतांना जेव्हा यदूने विचारलं की तुम्ही इतके छान शांतपणाने कसे जगता, त्यावेळी ते म्हणाले की माझ्या आजूबाजूला 24 गुरु केलेत मी. ते 24 गुरु मला जगण्याचं रहस्य सांगतात, शिकवतात मला कसं जगायचं ते. त्यामुळे माझं हे सगळं छान चाललं आहे. तर मग तो म्हणतो की कोण आहेत तुमचे असे, मला तर कोणी दिसले नाहीत आणि तुम्हाला गुरु काय करायचे. ते म्हणाले नाही, लागतात. कसं जगायचं हे शिकण्यासाठी लागतात आपल्याला गुरु. मग आता कोण कोण आहेत ते तुम्ही मला सांगाल का, यदूने विचारलं. म्हणाले सांगेन. मग म्हणाले ही पंचमहाभूतं जी आहेत ती सगळी माझे गुरु आहेत. आता पृथ्वीकडून मी काय शिकलो, एका वाक्यात सांगायचं तर मी सहनशीलता शिकलो पृथ्वीकडनं. आता सहनशीलता म्हणजे कशी, तर पृथ्वीवर अनेक आघात होत असतात, अनेक तिला त्रास. आता पूर्वीसुद्धा आपण अनेक कथांमधून आपण पाहिलं आहे की पृथ्वीला पापांचा भार जास्त होतो, तिला तो सहन होत नाही. असह्य झाला की ती महाविष्णूकडे जाते आणि ती सांगते की ही राक्षस मंडळी किंवा जे कोणी तिला त्रास देत असतात त्यांची तक्रार करते आणि त्यांना सांगते की यांचा तुम्ही बंदोबस्त करा, यांचं तुम्ही निर्दालन करा राक्षस असले तर. तसा पृथ्वीला खूप त्रास होत असतो. पृथ्वी सहन करत असते शेवटपर्यंत, पण तरीसुद्धा तिला कधीतरी डोक्यावरनं पाणी म्हणतो आपण तसं होतं आणि पृथ्वीला दाद मिळावी लागते. पण पृथ्वीपासून मी काय शिकलो, तर सहनशील राहायचं. आता बघा, जे तपस्वी असतात किंवा चांगले लोक असतात ते चांगले लोक चांगली कर्म करत असतात. त्यावेळी जसे पृथ्वीवर आघात होतात तसे त्या माणसांच्या कार्यामध्ये असंख्य अडथळे येतात. वाईट लोक त्यांना खूप त्रास देत असतात, अनेक वेळेला त्यांचं काम होऊ देत नाही. तर अवधूत शिकले काय पृथ्वीपासून, की अशा वेळी प्रतिकार नाही करायचा, सहन करायचं. आणि त्यांचं म्हणणं आणखी एक वाक्य पुढे खूप महत्त्वाचं वाटलं मला, की ते म्हणतात की जे लोक आपल्याला त्रास देत आहेत ते सुद्धा कर्मबंधनात अडकलेले आहेत. ही त्यांची नियती आहे थोडक्यात. त्यामुळे आपण त्यांचं पारिपत्य वगैरे करण्यात काही वेळ घालवू नये आणि आपण आपलं काम चांगलं सतत करत राहावं. आपल्या ध्येयाच्या दिशेने आपण जात राहावं, योग्य मार्गाने आपण जावं. आणि आणखी एक करावं आपण, की आपण सगळ्यांना मदत करावी आणि चांगलं आयुष्य जगावं. हा पृथ्वीकडनं त्यांनी शिकलेला धडा. आता पृथ्वी आप म्हणजे पाणी. पाण्याकडनं काय शिकलो मी, तर पाण्याकडनं बंधुभाव, स्नेहभाव. पाणी बघा कसं, पाणी तेरा रंग कैसा, तर पाणी तुम्ही जो रंग मिसाल तो रंग पाण्याचा होतो. म्हणजे पाणी जिथे जातं तिथे तो स्नेह निर्माण करतो. पाण्याला जीवन असं सुद्धा नाव आहे ना. तर पाणी काय करतं, पाणी तुम्हाला जीवन देतं. नद्यांनासुद्धा जीवनदायिनी म्हणतात. तर पाणी म्हणजे जीवन. पाणी जेव्हा वरून खाली येतं तेव्हा साधारणपणे खालीच येतं ना वरून. ते येत असताना मोठमोठे वृक्ष काही वेळेला वाटेत आले तर ते उन्मळून टाकतं. पण छोटे छोटे जे आहेत, गवत आहे असेल किंवा छोटे वृक्ष झाडं असतील, त्या सगळ्यांना पाणी जगवत येतं. पृथ्वीवरचा प्रत्येक सजीव त्याला पाणी मदत करतं जगायला. पाण्यापासून काय शिकायचं, तर सगळ्यांशी स्नेहभावाने वागायचं आणि सगळ्यांशी समानतेने वागायचं. म्हणजे पाणी असा विचार करत नाही की नाही याला मी नाही देणार किंवा मी अमक्याला नाही देणार, असं नाही. सगळ्यांशी सारखं. सगळ्या पंचमहाभूतांचं हेच वैशिष्ट्य आहे हां, की प्रत्येकाला समान न्याय. आता चांदणंसुद्धा असं नाही की झोपडीवर नाही मी पडणार, मी मोठ्या बंगल्यावरच पडेन, असं नसतं. सगळीकडे सारखं. तर पाण्याकडनं मी हा गुण शिकलो की सगळ्यांशी समान स्नेहपूर्ण वागणूक करायची. पृथ्वी आप. आता तेज म्हणजे इथे अग्नितत्व. तर अग्नी काय करतो, अग्नी त्याच्यात जे मिळेल ते भक्षण करून टाकतो. याचा अर्थ त्यांनी घेतलेला असा आहे की जसा अग्नी लगेच पेटतो आणि लगेच विझतो, तसा आपला देह आहे, नश्वर देह आपण त्याला म्हणतो. देहसुद्धा जन्म घेतो आणि कालांतराने संपूत जातो. ते पण त्याच्यातला आत्मा जो आहे त्याला काही होत नाही, आत्मा स्थिर आहे. इथे आत्म्याचा संबंध नाही. अग्नीकडनं जो धडा घेतला तिथे आत्म्याचा संबंध नाही. तिथे असं आहे की
जे मिळेल ते भक्षण करणं. आता तपस्वी हे सगळे फिरत असतात, तीर्थयात्रा करत असतात, किंवा काही लोक म्हणजे सारखे काही ना काहीतरी निमित्ताने भ्रमण करत असतात. त्यावेळी त्यांनी काय करायचं, तर त्यांनी जे मिळेल ते खायचं. आता बघा, आपली यज्ञ संस्कृती आपली आहे, तिथे आपण काय केलं आहे की माणूस आणि देव यांच्यातला दुवा म्हणून आपण अग्नीला मानलं आहे. म्हणून आपण यज्ञ करतो. प्रत्येक होमामधनं आपल्याला काही ना काहीतरी आपलं मागणं असतं. तर त्या होमात आपण काय घालतो, होमामध्ये अनेक वस्तू आपण टाकत असतो. त्याच्यावर जसं तूप टाकतो आपण, तसं गाईच्या शेण्यासुद्धा टाकतो, गोवऱ्या टाकतो, लाकडं टाकतो, वेगवेगळ्या झाडांच्या समिधा टाकतो. हे सगळं अग्नी भक्षण करून टाकतो. टाकलेलं प्रत्येक गोष्ट अग्नी भक्षण करतो. तर त्यांनी सांगितलं की हे तापसी, तुम्ही जेव्हा सत्पुरुष तुम्ही जेव्हा जात असाल तेव्हा तुम्हाला जे मिळेल वाटेत खायला मिळेल ते कुठलीही तक्रार न करता तुम्ही खाऊन टाका. आणि कुठलाही संग्रह करू नका, तुम्ही साठवू नका, सरळ संपवा. आणि अग्नीचा आणखी एक गुण असा आहे की अग्नी तेज स्वच्छ जाळून भस्म करून टाकतो सगळ्याचं. आता अग्नी बघा, जसं चांगल्या गोष्टी जाळतो, समोर येईल ते प्रत्येक गोष्टच अग्नी जाळून टाकतो. कचऱ्याचे ढिगही अग्नी जाळतो आणि होमाची सामग्री पण अग्नी जाळतो. वणवा लागतो त्यावेळी झाडांमध्ये लागतो, तिथे जाऊन जातं. जे त्या अग्नीच्या संपर्कात येईल, चटका बसतो ना आपल्याला लगेच, अग्नीच्या संपर्कात आलेली प्रत्येक गोष्ट जळून जाते. तर त्याच्याकडनं मी हे शिकलो की आपला देह हा भस्म होणारा आहे. फार कमी काळासाठी आपल्याकडे देह आहे, तर देहाचं बंधन न पाडून, म्हणजे आत्मा मुक्त आहे, आत्म्याला तुम्ही मुक्त ठेवा. आणि देहाला आलेले भोग हे सगळे तुम्ही सहन करत राहा. हे पण एक धडा मी शिकलो, असं अवधूतांनी सांगितलं. पृथ्वी, आप, तेज झालं. आता वायू म्हटल्यानंतर मला एक कविता आठवते शाळेत असताना, की वाटते सांगली मंदजूळ कमी भागे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे, कधी जाता जाता सुगंध संगे न्यावा, तो दिशातून फिरता उधळून द्यावा. आता स्वैर फिरावे, वाऱ्याचा मुख्य गुण कोणता, तर मनाला वाटेल तिथे वाहणं, वाटेल तसं वाहणं, आपल्याबरोबर काहीही न घेणं, जे काही येईल ते हवेत सोडून द्यायचं. सुगंध घेतला फुलांचा, सोडून दिला, अडकायचं नाही. दुर्गंधी येवो किंवा सुगंध येवो, अडकायचं नाही त्याच्यामध्ये. जे येईल ते बरोबर घ्यायचं, जे सुटेल ते सुटेल. तर असं आपण करायचं आहे. आपण कुठल्याही सुखदुःखांमध्ये किंवा जगात बंधनांमध्ये, नात्याची बंधनं असतील किंवा कुठलीही असतील, कुठल्याही बंधनामध्ये अडकायचं नाही. हे मला वायूने शिकवलं. आता आकाश कुठे नाही असं नाहीच. कुठलाही देश असो, कुठली जागा असो, काही असो, आकाशात आहेच. आणि आकाश कसं आहे, तर ते स्थिर आहे, निर्विकार आहे, त्याच्यावर काही होत नाही. आता आपण म्हणू की ज्या ढग नाही काय येतात, पण ढग गेल्यानंतर पुन्हा आकाश आपल्या जागेवरच आहे. विजा चमकतात, आकाश तिथेच आहे. आणि आकाश म्हणजे आता दत्तगुरूंचं सुद्धा एक स्तोत्रामध्ये एक ओळ आहे, ब्रह्मज्ञानमयी मुद्रा वस्त्रेच आकाश भूतले. तर त्यांचं वस्त्र काय आहे, तर आकाश आणि भूमी हे त्यांचं वस्त्र आहे अवधूतांचं. तर हे आकाश जे आहे, त्या आकाशापासून काय शिकायचं, तर विशालता. आणि दुसरी गोष्ट स्थिरता. आता स्थिर काय आहे, ज्याच्यावर कुठलाही परिणाम होत नाही. देहावर तर परिणाम होतात सगळे, मग परिणाम न होणारा आपल्या अस्तित्वामध्ये काय आहे, तर तो आत्मा आहे. आत्मा बघा, आपण म्हणतो जाळत नाही, पाण्यात बुडत नाही वगैरे वगैरे, गीतेतला श्लोक आहे तो. तर असा जो आत्मा आहे, तो आत्मा वेगळा आहे. त्यामुळे सुखदुःखांची बाधा आत्म्याला नाही लावायची, गुंतायचं नाही त्याच्यात असं. त्या आकाशाचं पण तसंच आहे की आकाश निर्विकार आहे, त्याच्यावर कसलाही परिणाम होत नाही. आणि मुख्य म्हणजे ते सर्वत्र भरलेलं आहे. आत्मा जसा सर्वत्र भरलेला आहे ना, तसा आकाशसुद्धा सर्वत्र भरलेला आहे. ते पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे पंचमहाभूतं ही जी त्यांनी सांगितली, तर तसं आपण पाहायला गेलं तर सगळ्याच पंचमहाभूतांवर आज पूर्वापार मानव प्राणी हा अन्याय अत्याचार करत आला आहे. पूर्वी ते राक्षस म्हणायचे त्यांना, आतासुद्धा ते राक्षसच आहेत. आपण काय करतो, आपण पृथ्वीवर असं काहीतरी ठेवलं आहे का, आपल्या सुख उपभोग घेण्यासाठी आपण प्रत्येक गोष्ट ओरबाडतो आहे. कशी ओरबाडतो आहे, आता आपण डोंगर तोडतो, रस्ते करतो, रेल्वे मार्ग बांधतो, झाडं तोडतो, तिथे आपण काहीतरी आपल्या रस्ते हवे असतात. आपण हिमालयासारखं पण
तोडतोय काहीतरी आणि तिथेसुद्धा आपल्याला लवकर जायचं आहे, तिथे आपल्याला हेलिकॉप्टरसाठी ते तळ पाहिजे आहेत, असं सगळं आपण त्याच्यावर करतोच आहोत आपण सगळं पृथ्वीवर. आणि ती पृथ्वी सहन करते. ही पंचमहाभूतं सगळी खूप सहनशील आहेत, पण त्याचबरोबर ती आपल्याला आपलं कल्याण करत असतात. पाणी आपल्याला जीवदान देतं, हवा वाहते, आपण श्वास घेतो, त्यालाच दुसरं प्राण असं सुद्धा नाव आहे वायूला. प्राणवायू प्राण आपण जगतो. हवाच जर नसेल आपल्याला जर मिळाली नाही तर आपण मरून जाऊ. याचाच अर्थ असा आहे की लोककल्याणार्थ ही पाचही तत्त्व काम करतात. एवढंच नाही तर आपला मुळात देहच म्हणजे पंचमहाभूतांनी बनलेला आहे. त्यामुळे ही पंचमहाभूतं आपल्या निर्मितीच आपली पंचमहाभूतांपासून जर झाली असेल तर आपलं पुढलं जगणंसुद्धा त्यांच्याबरोबरच गेलेलं असलं पाहिजे. ते पंचमहाभूतं ही दत्तगुरूंनी आपली गुरु केलेली आहे. आता अजून बरेच गुरु आहेत आपल्याला, ते एका भागात काही हे होणार नाही, तर अजून 1 किंवा 2 भाग मला बोलावं लागेल. ते पुढच्या वेळी मी बोलेन. आता मी इथे थांबते. धन्यवाद.